पुढे पाहूया. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दोकराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद. झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी अगदी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरीही भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तरी वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आपल्या आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. यातील शब्दार्थ पाहूया. देता किती घेशील दोकराने, म्हणजेच इतकं भरभरून मिळणं की घेण्यासाठी हात अपुरे असणे किंवा हात अपुरे पडणे. थक्क होणे म्हणजे चकित होणे. भान हरपणे म्हणजे जाणीव नसणे. न्याहाळणे म्हणजे निरीक्षण करणे. आणि विसर्ग देणे म्हणजे सोडून देणे किंवा आपण ज्याला पूर्णविराम देणे असं म्हणतो. पहा, इथे लेखकाने निसर्गातून मिळणाऱ्या अगदी चिरंतन आनंदाचे वर्णन केले आहे. लेखकाच्या मते हा निसर्ग आपल्याला अगदी भरभरून आनंद देत असतो, पण आपल्याला मात्र त्याचं भानही नसतं. निसर्गातील अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद भरून राहिलेला आहे. उदाहरणार्थ पहा, लेखकाने इथे काही आनंदी गोष्टींचं वर्णन केलंय. लेखक म्हणतो की हिवाळ्यामध्ये हा निसर्ग कोवळ्या उन्हाचा वर्षाव आपल्यावर करतो, तर श्रावणामध्ये पावसाची रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद काही वेगळाच असतो. चांदण्या रात्री भटकताना निसर्गाने दिलेले सुखद क्षण तर किती आपल्याला मोहक वाटतात. आणि झाडांचे तर विविध आकारच नुसते पाहत फिरले तरी मन आपलं अगदी प्रसन्न होतं. ह्या हिरव्या रंगाच्या निसर्गामध्ये भरून राहिलेल्या वेगवेगळ्या रंगछटा जर आपण हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा जर आपण पाहिल्या तरीही आपल्याला अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं. दिवसभर बदलत्या प्रकाशामध्ये ह्या हिरव्या रंगाच्या छटा बदलताना पाहणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि हा सारा आनंद आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातून अगदी रोजच्या रोज मिळू शकतो. पण माणसं मात्र मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला जातात. म्हणजे कसं तर पहा की पावसाळ्यामध्ये कधीतरी एखाद्याच दिवशी माणसं धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटायला जातात. पण खरं पाहिलं तर पावसाळ्यामध्ये अंगणात उभं राहून सुद्धा आपण भिजण्याचा आनंद अगदी मनमुराद लुटू शकतो. अगदी त्यासाठी धबधब्यावरच भिजण्यासाठी जाण्याची काही गरज नाही आहे. किंवा माणसं पहा, वर्षातून फार तर 1-2 वेळा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. आणि खरं पाहिलं तर हा आनंद आपण अगदी रोजच्या रोजच मिळू शकतो. म्हणजे जर झाडांचे नुसते विविध आकार किंवा रंगछटा पाहायला अगदी जंगलातच किंवा निसर्गरम्य परिसरातच जायला हवं असंही नाही. आपण आपल्या बागेतील सुद्धा झाडाझुडपांच्या रंगछटा न्याहाळून त्यातून सुद्धा आनंद मिळू शकतो. पण हे कधी जर आनंद मिळवायचा आपल्या मनानं ठरवलं तरच त्यातून आपल्याला आनंद मिळू शकतो. किंवा चांदण्या रात्रीचा अनुभव घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी अगदी बाहेरच फिरायला जायला हवं असंही नाही. तर आपण आपल्या खिडकीतून सुद्धा आकाशामध्ये पाहून त्या चांदण्या रात्रीचा आस्वाद हा लुटू शकतो. थोडक्यात लेखकाला इथे काय सांगायचं आहे की माणसं अगदी निसर्गातल्या अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद भरलेला आहे, पण माणसं मात्र मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद हा शोधायला जातात. आणि त्यामुळे अर्थातच हे खरं पाहिलं तर माणसं साध्या साध्या गोष्टीतून रोजच्या रोज आनंद मिळू शकतात, पण ते मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला जातात. त्यामुळे ते फक्त कधीतरीच आनंद मिळू शकतात आणि एरवी मात्र ते अगदी नैराश्याने आयुष्य रेटताना आपल्याला दिसतात. इथे लेखकाला प्रकर्षानं हे सांगायचं आहे की जी माणसं निसर्गात भरून राहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळू शकत नाहीत तर ती माणसं आयुष्यामध्ये कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. थोडक्यात लेखकाला पुन्हा इथे हेच सांगायचं आहे की आनंद मिळवणं हे सर्वस्वी माणसाच्या मनावर अवलंबून आहे. त्यामुळे आजूबाजूला कितीही आनंद भरलेला असेल, पण माणसाची तशी जर दृष्टी नसेल, म्हणजे कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळवण्याची जर त्या माणसाची दृष्टी नसेल, तर आजूबाजूला कितीही आनंद पसरलेला असला तरी तो आनंद किंवा त्या आनंदाचा आस्वाद नैराश्याने ग्रस्त झालेला माणूस कधीहीच घेऊ शकत नाही. पुढे पाहूया.
संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेमध्ये गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं अगदी ताजमहालच बांधायला हवं असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच की. यातील शब्दार्थ पाहूया. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर हे शास्त्रीय संगीतातले श्रेष्ठ गायक आणि गायिका आहेत. किशोरी आमोणकर श्रेष्ठ गायिका आहेत. त्यानंतर मस्ती, मस्ती म्हणजे धुंदी. बहाल करणे, बहाल करणे म्हणजे प्रदान करणे. पहा, लेखक म्हणतात की माणूस जसा निसर्गातील विविध घटना घडामोडींतून आनंद घेऊ शकतो तर तसंच माणूस हा संगीतातून सुद्धा आनंद घेऊ शकतो. पण माणूस मात्र या आनंदाकडे दुर्लक्ष करताना दिसतो. खरं पाहिलं तर या संगीतामध्ये एक वेगळीच जादू आहे. पहा की जर समजा एखाद्या गोष्टीनं आपल्याला जर नैराश्य आलेलं असेल, आपण दुःखी असू आणि जर अशा वेळेस आपण आपलं मनपसंत असं एखादं संगीत किंवा एखादं आपल्याला आवडणारं गाणं जर आपण ऐकलं तरी आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं, ताजंतवानं वाटतं, अगदी उभारी आल्यासारखं वाटतं. पंडित भीमसेन, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, पंडित जसराज यांसारख्या दिग्गजांचे गाणे श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला अगदी आत्मिक असा आनंद मिळू शकतो. इथे लेखक म्हणतात की आपलं भारतीय शास्त्रीय संगीत हे तर अगदी आनंदाची खाणच आहे आणि ते आपल्याला ऐकायला मिळतंय हे खरं पाहिलं तर आपलंच भाग्य आहे. पण आपण मात्र त्याचा आस्वाद घेत नाही. म्हणजे खरं पाहिलं तर ज्याला शास्त्रीय संगीतामध्ये रुची आहे किंवा आवड आहे असाच माणूस त्यातून आनंद उपभोगू शकतो. खरं पाहिलं तर आपलं शास्त्रीय संगीत इतकं नावाजलेलं आहे की अगदी युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा त्याचा आस्वाद घेतला जातो. पण आपल्याकडील मंडळी मात्र त्याचा आस्वाद घेताना दिसत नाहीत. ही खरी पाहिली तर खंत आहे. इथे लेखकाला हे सांगायचं आहे की आपल्या शास्त्रीय संगीतातून आपण आनंद मिळवू शकतो पण मात्र आपण त्याचा आस्वाद घेताना दिसत नाही. ही काही कलाकार मंडळी किती आपल्या कलेच्या आनंदामध्येच अगदी मग्न झालेली आपल्याला दिसतात. आणि आपल्यालाही अगदी संगीताचा जर आनंद लुटायचा असेल तर आपल्याला गाताच यायला हवा असं काही नाही आहे. तर संगीत ऐकूनही आपण त्यातील आनंद लुटू शकतो. आपण मंत्रमुग्ध होऊ शकतो. लेखकाच्या मते की माणसानेही नेहमीच कोणती तरी कला ही जोपासण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे काही केवळ संगीताचाच आस्वाद घ्यायला हवा किंवा संगीतच कला, कारण का सगळ्यांनाच एवढा गोड गळा असेलच असं नाही. त्यामुळे अगदी काही प्रत्येकानेच गाण्यामधूनच आनंद मिळवायला हवा असंही नाही. तर चित्र काढणं, रांगोळी काढणं किंवा मग मूर्ती घडवणं, नृत्य, नाट्य अशा कितीतरी प्रकारच्या कला आहेत की ज्यातून माणूस हा आनंद मिळू शकतो. म्हणजे खरं पाहिलं तर कलेचा आनंद हा तर खूप एक वेगळाच आनंद असतो. पहा, कोणती तरी म्हणजे कलेची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही दुःखी किंवा नैराश्य जीवन नक्कीच जगू शकत नाहीत. त्या कलेमध्येच आपण एक एवढं रममाण होतो की समजा एखाद्याला चित्र काढण्याची कला असेल की तासनतास माणूस त्या गोष्टीमध्ये रमून जाऊ शकतो आणि त्याला आपलं दुःख अगदी विसरायला होतं, त्याचं मन अगदी हलकं होतं. इथे म्हणजेच थोडक्यात कोणत्याही कलेच्या निर्मितीतला आनंद हा खूप दुर्मिळ असतो. लेखक इथे पुढे म्हणतोय की तुम्हाला अगदी कलावंत होता आले नाही तरीही तुम्ही रसिक मात्र नक्कीच होऊ शकता. म्हणजे कधी अशी माणसं समाजामध्ये आहेत की कोणत्याही कलेचं ज्ञान त्यांना नाही आहे, पण मात्र की कलेचं ज्ञान नाही आहे म्हणून काही रसिक होऊ शकत नाही असं नाही आहे.
तर रसिक बनूनसुद्धा आपण त्या कलेचा आस्वाद घेऊ शकतो. म्हणजे रसिक होऊनसुद्धा एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या कलेचा आनंद घ्यायचा असेल तर तो त्यातला खरा आनंद तो प्राप्त करू शकतो. लेखकाने इथे आनंद निर्मितीचे एक साधे उदाहरण दिले. लेखक म्हणतो की आता प्रत्येकानेच अगदी ताजमहालच बांधायला हवा असं नाही, तर आपण छोट्या मुलांच्या बरोबरीनं दिवाळीतला एखादा किल्ला बनवण्यात सुद्धा आपण आनंद मिळू शकतो. म्हणजे त्यामध्ये सुद्धा आपण निर्मितीचा आनंद मिळू शकतो. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं की आनंद हा माणसाच्या मनामध्ये असतो. म्हणजेच आनंद कशामध्ये मानावं किंवा आनंद कोणत्या गोष्टीतून मानावं हे सर्वस्वी माणसाच्या मनावर अवलंबून असते. आणि ज्याला जीवनातल्या साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याची कला अवगत झाली तर ती व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी होऊ शकत नाही. ती नेहमीच आनंदित जीवन जगणार आहे असं इथे लेखकाला सांगायचं आहे.